Good morning, everyone. So today's subject is finance accounting, and the chapter is buyback of shares. In previous lecture, we have seen two problems. One is at buyback at par, and next is buyback at premium. Now we will see buyback at discount. This is problem number 3. पण आज तिसरा प्रॉब्लेम जो आहे तो आपण बघणार आहोत बायबॅक ॲट डिस्काउंट फ्रॉम प्रॉफिट अँड इश्यू ऑफ शेअर्स. So let's we start the problem. Vedant had issued capital of rupees 50 lakh of rupees 10 each. See, Vedant had issued capital of rupees 50 lakh. It is a त्यांचं share capital दिलेलं आहे, that is 50 lakh rupees of rupees 10 each, means each one share is rupees 10. प्रत्येक शेअर जो आहे तो 10 रुपीजचा शेअर त्याच्यात असणार आहे. Then the balance in general reserve was rupees 7 lakh and securities premium rupees 50,000. See, इथे जनरल रिझर्व्हचा बॅलन्स दिलेला आहे 7 lakh and security premium rupees 50,000. These are the resources. आपले हे सोर्सेस आहेत. यातून आपण बायबॅक शेअर्स साठी जे अमाऊंट रिक्वायरमेंट असणार आहे याच्यातून आपण फुलफिल करणार आहोत. The company decided to buy back 1/5 of its share capital. कंपनीने काय डिसाईड केलंय, त्यांना जे बायबॅक करायचे, जे शेअर्स त्यांना बायबॅक करायचे, तर त्यांचं शेअर कॅपिटल किती असेल? 1/5 ऑफ इट्स शेअर कॅपिटल. कंपनीचं जे शेअर कॅपिटल आहे 50 lakh, त्या 50 lakhच्या 1/5 अमाऊंट जेवढी येईल तेवढं त्यांना कंपनीला बायबॅक करायचं ॲट 20% डिस्काउंट. फर्स्ट आपल्याला काय करावं लागणार आहे, तर जे 50 lakh आहेत त्याच्या 1/5 अमाऊंट फर्स्ट कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. अँड देन ती जी अमाऊंट येईल त्याच्यात 20% डिस्काउंटने आपल्याला शेअर्स जे आहेत ते बायबॅक करायचे. द कंपनी हॅड इश्यूड रुपीज 2,50,000 11% प्रेफरन्स शेअर्स फॉर बायबॅक. मग याच्यासाठी कंपनीने काय केलंय, तर कंपनीने 2,50,000 चे प्रेफरन्स शेअर्स जे आहेत ते इश्यू केलेले आहेत, फ्रेश इश्यू केलेले आहेत. पास जर्नल एंट्रीज. आता इथे ज्या जर्नल एंट्रीज आहेत, इथे आपल्याला 4 जर्नल एंट्रीज प्रिपेअर कराव्या लागणार आहेत. फर्स्ट, बायबॅक ॲट डिस्काउंट. बायबॅक ॲट डिस्काउंटची आपल्याला इथे फर्स्ट एंट्री करायची आहे. सेकंड, कंपनीने जे फ्रेश इश्यू केलेले आहेत प्रेफरन्स शेअर्स, इथे 2,50,000 चे इथे प्रेफरन्स शेअर्स कंपनीने फ्रेश इश्यू केलेले आहेत. सो फ्रेश इश्यूची जी एंट्री आहे ती आपली सेकंड एंट्री येणार आहे. थर्ड वन इज क्रिएशन ऑफ CRR, जनरल रिझर्व, सिक्युरिटीज प्रीमियम यूज करून आपण जो CRR क्रिएट करणार आहोत दॅट इज अ थर्ड वन. थर्ड एंट्री आपली ती येणार आहे CRR क्रिएशनची. अँड फोर्थ एंट्री इज क्लेम सॅटिस्फाईड. आपण जेवढा क्लेम करणार आहोत ती सॅटिस्फाईड करण्याची आपली फोर्थ एंट्री येणार आहे. सो इथे 4 एंट्रीज आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. फर्स्ट आपण कॅल्क्युलेशन बघूया याचं. वेदांत हॅड इश्यूड कॅपिटल ऑफ 50 lakh ऑफ रुपीज 10 each. सी, कंपनीचं जे शेअर कॅपिटल दिलेलं आहे 50 lakh दिलेलं आहे. अँड द कंपनी डिसाइडेड टू बाय बॅक 1/5 ऑफ इट्स शेअर कॅपिटल. सो इक्विटी कॅपिटल इज 50 lakh. इथे 50 lakh त्यांचं कॅपिटल आहे, इक्विटी कॅपिटल. त्यातले 1/5 अमाऊंट जे आहे, 1/5 जे शेअर कॅपिटल आहे त्यांना बायबॅक करायचंय. सो बायबॅक 1/5 ऑफ शेअर कॅपिटल मीन्स 1/5 ऑफ दिस 50 lakh. हे जे 50 lakh अमाऊंट आहे, 50 lakhचं त्यांचं जे इक्विटी कॅपिटल आहे त्याच्या 1/5 अमाऊंट जी आहे ती त्यांना बायबॅक करायची आहे. सो त्यांचा जो क्लेम आहे हा 10 lakh रुपीज इथे आलेला आहे. 1/5 ऑफ दिस 50 lakh. सो इथे कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. 50 lakhच्या 1/5 अमाऊंट इथे आपण कॅल्क्युलेट करायचे, दॅट इज 10 lakh. सो बायबॅक 1/5 ऑफ शेअर कॅपिटल इज अमाऊंट इज 10 lakh. आता आपला जो क्लेम आहे इथे 10 lakh इथे झालेला आहे ॲट
20% डिस्काउंट. आता आपण इथे आपल्याला बायबॅकचा इथे क्लेम दिसलेला आहे, पण हा 20% आहे, त्याच्यात डिस्काउंट मिळालेला आहे. सो 10 लाखच्या 20% जी अमाऊंट आहे ती आपल्याला 20% डिस्काउंट तिथे शो करायचंय एंट्री करताना. अँड देन जी पेएबल अमाऊंट आहे ती आपल्याला रेकॉर्ड करायची आहे. फर्स्ट आपण इथे कॅल्क्युलेशन बघूया. इथे बायबॅक कंपनीने केलंय 1/5 ऑफ इट्स शेअर कॅपिटल, जे कंपनीचं इक्विटी कॅपिटल आहे 50 लाख, त्याच्या 1/5 जी अमाऊंट आहे बायबॅक 1/5 ऑफ इट्स शेअर कॅपिटल. सो 50 लाखच्या 1/5 अमाऊंट that is 10 lakh rupees. So in this 10 lakh, number of shares 1 lakh of rupees 10 each. आता इथे number of shares जे आहेत हे 1 lakh number of shares आहेत of rupees 10 each. So प्रत्येक जो शेअर आहे हा 10 रुपीजचा शेअर आहे. आता हे कसं कळलं तर इथे प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलेलं आहे वेदांत हॅड इश्यूड कॅपिटल ऑफ 50 lakh ऑफ 10 रुपीज इच. सो प्रत्येक जो शेअर आहे तो 10 रुपीजचा शेअर आहे. सो इथे सुद्धा तेच अप्लाय केलंय. इथे 10 लाख आलेले आहेत. So 10 rupees each share. So number of share is 1 lakh. Okay. Next is the company had issued 2,50,000 preference shares for buyback. And for the purpose of buyback, company issued 2,50,000 fresh issue of preference shares. कंपनीने बायबॅकच्या पर्पजसाठी काय केलंय तर 2,50,000 चे प्रेफरन्स शेअर्स फ्रेश इश्यू केलेत. आता 10 लाख जो हा आपला क्लेम आहे ही आपल्याला बायबॅक करण्यासाठी एवढी अमाऊंट आपल्याला रिक्वायर्ड आहे. कंपनीने फ्रेश इश्यू केलेले आहेत इथे 2,50,000. सो रिमेनिंग जे आपले 7,50,000 ही जी अमाऊंट आहे ही आपल्याला अमाऊंट कशी इथे घ्यायची तर जनरल रिझर्व 7 लाख and securities premium 50,000. So out of profit or out of these resources आपण हे 7,50,000 घेणार आहोत. सो इथे 10 लाखची जी इथे बायबॅक करायचं शेअर कॅपिटल हे इथे कम्प्लीट होणार आहे. सो इथे 10 लाख जे आहे हे अमाऊंट कम्प्लीट होण्यासाठी फर्स्ट कंपनीने काय केलंय कंपनी हॅड इश्यूड 2,50,000 प्रेफरन्स शेअर्स. फर्स्ट इथे 2,50,000 चे शेअर्स जे आहेत ते त्यांनी फ्रेश इश्यू केलेत. सो 2,50,000 ही अमाऊंट आली. इथे शेअर्स जे आहेत ते त्यांनी इश्यू केलेत. देन 7,50,000 हे अमाऊंट जे आहे हे जनरल रिझर्व अँड सिक्युरिटीज प्रीमियम दॅट इज 50,000 यातनं आपल्याला आलेली आहे. आपण एंट्रीज जे आहेत त्या करूया. फर्स्ट एंट्री डिस्काउंट येणार आहे बायबॅक ॲट डिस्काउंट इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. सी इक्विटी शेअर कॅपिटल आता इथे डेबिटला 10 लाख रुपीज येतील बिकॉज आपला जो बायबॅकचा इथे अमाऊंट आपण इथे काढली आहे बायबॅक 1/5 ऑफ शेअर कॅपिटल. सो इथे 50 लाखच्या 1/5 अमाऊंट जे आपण काढले कॅल्क्युलेट केलं दॅट इज 10 लाख. सो इथे बायबॅक साठी शेअर कॅपिटल आहे 10 लाख. सो आपण 10 लाख जे आहेत इथे अमाऊंट घेणार आहोत. सो इक्विटी शेअर कॅपिटल इज 10 लाख. सी आता इथे डिस्काउंट दिलेलं आहे बायबॅक ॲट डिस्काउंट. The company decided to buy back 1/5 of its share capital at 20% discount. आता 1/5 अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केली इक्विटी कॅपिटलच्या दॅट इज 50 लाखच्या 1/5 अमाऊंट आपण 10 लाख रुपीज जी आहे ती इथे कॅल्क्युलेट केलेली आहे. आता हे जे शेअर कॅपिटल आहे ऍट डिस्काउंट आपल्याला बायबॅक केलेलं आहे. सो इथे 10 लाखच्या 20% जी अमाऊंट आहे ती डिस्काउंटची अमाऊंट आहे. 10 लाखच्या 20% अमाऊंट दॅट इज 2 लाख. सो कॅपिटल रिझर्व आता ह्या कॅपिटल रिझर्व या हेडिंग अंडर आपल्याला जे डिस्काउंट आहे ते रेकॉर्ड करायचं दॅट इज 2 लाख. ते डिस्काउंट 2 लाख आलेलं आहे. हे कसं कॅल्क्युलेट केलंय फर्स्ट जे 10 लाख रुपीज आहेत या 10 लाख रुपीजवर 20% डिस्काउंट त्यांनी सांगितलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलेलं आहे. The company decided to buy back 1/5 of its share capital, that is 1/5 buy back 1/5 of share capital, that is 50 lakh. 50 लाखच्या
1/5 अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केली 10 लाख. आता हे जे 10 लाख रुपीज आहेत, या 10 लाख रुपीजवर 20% डिस्काउंट दिलेलं आहे. So the discount amount 10 lakh or 20% discount, it is 2 lakh, and remaining amount है 8 lakh, that is the amount payable. Discount ऍक्च्युअल बायबॅक हे 10 लॅकचं इथे होतं, बट त्यांनी 20% डिस्काउंट दिल्यामुळे काय झालंय तर 8 लॅकची अमाऊंट जी आहे ही आपल्याला पेएबल असणार आहे. सो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 10 lakh अमाऊंट टू इक्विटी शेअर होल्डर अमाऊंट, टू इक्विटी शेअर होल्डर इथे जेवढं नेट पेएबल अमाऊंट आहे दॅट इज 8 lakh, ती अमाऊंट इथे रेकॉर्ड केलेली आहे. टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट, टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट मध्ये जेवढं डिस्काउंट दिलेलं आहे 20% डिस्काउंट दिलेलं आहे. मग आता हे डिस्काउंट कसं कॅल्क्युलेट केलंय तर 10 लाख रुपीजच्या 20% अमाऊंट दॅट इज 2 lakh इथे रेकॉर्ड केलेली आहे कॅपिटल रिझर्व्ह हेडिंग अंडर. सो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 10 lakh टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट नेट पेएबल अमाऊंट दॅट इज 8 lakh टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट डिस्काउंटचे जे 20% आहे दॅट इज 2 lakh अमाऊंट इथे रेकॉर्ड केलेली आहे. सो being payable on buyback 1 lakh share of rupees 10 each, rupees 8 payable. आता हे 1 lakh इथे आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. हे जे 10 lakh रुपीज आहेत, नंबर ऑफ शेअर्स 1 lakh ऑफ रुपीज 10, बट इथे 20% डिस्काउंट दिल्यामुळे जो शेअर 10 रुपीजचा होता तो इथे 8 रुपीजचा झालेला आहे. So that's why here is being payable on buyback of 1 lakh share of rupees 10 each, rupees 8 payable, because 20% जे आहे हे इथे डिस्काउंट दिलेलं आहे, that's why rupees 8 is payable. So ही आपली बायबॅक ॲट डिस्काउंटची फर्स्ट एंट्री जी आहे ही आपली इथे रेकॉर्ड केलेली आहे आपण. नेक्स्ट एंट्री इज issue of preference shares. See, problem मध्ये the company had issued 2,50,000 11% preference shares for buyback. मग आता बायबॅक साठी कंपनीने 2,50,000 चे प्रेफरन्स शेअर्स जे आहेत हे इश्यू केलेले आहेत. सो फ्रेश इश्यू केल्याची एंट्री आपल्याला इथे करायची आहे. सो बँक अकाउंट डेबिट टू 11% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अमाउंट 2 lakh, 2,50,000. Bank account debit 2,50,000 to 11% preference share capital account 2,50,000. See, इथे कंपनीने काय केलंय तर the company had issued 2,50,000 11% preference shares for buyback. मग बायबॅकच्या पर्पज साठी इथे कंपनीने 2,50,000 चे प्रेफरन्स शेअर्स जे आहेत हे इश्यू केलेले आहेत, फ्रेश इश्यू केले आहेत. दॅट्स वाय इथे प्रेफरन्स शेअर्स इश्यू केल्याची एंट्री येणार आहे. सो बँक अकाउंट डेबिट 2,50,000 to 11% preference share capital 2,50,000. Being issue of preference shares for buyback. बायबॅक साठी, बायबॅक करण्यासाठी, बायबॅक ऑफ शेअर्स साठी इथे प्रेफरन्स शेअर्स जे आहेत हे इश्यू केलेले आहेत. नेक्स्ट एंट्री इज क्रिएशन ऑफ CRR. CRR means capital redemption reserve. सी, कंपनीने काय डिसाइड केलंय 1/5 इक्विटी कॅपिटलच्या अमाऊंट बायबॅक करायचे. सो आपण 50 लाखच्या 1/5 अमाऊंट इथे घेतलेली आहे. सो 10 लाख हे आपले बायबॅक ऑफ शेअर कॅपिटल इथे झालेलं आहे. ती अमाऊंट जी रिक्वायरमेंट आहे 10 लाखची रिक्वायरमेंट जी होती ती ते फुलफिल करण्यासाठी बायबॅकची जी अमाऊंट आहे ही कम्प्लीट करण्यासाठी कंपनीने काय केलंय तर फ्रेश इश्यू केलेले आहे 2,50,000 चे. ओके, सो इथे 2,50,000 चे त्यांनी जे फ्रेश इश्यू केलेत प्रेफरन्स शेअर्स, सो इथे 2,50,000 अमाऊंट झालेली आहे. तर जी रिक्वायरमेंट आहे अजून 7,50,000 ची, ही रिक्वायरमेंट आपली फुलफिल होणार आहे. जनरल रिझर्व्ह वॉज रुपीज 7 lakh अँड सिक्युरिटी प्रीमियम 50,000. सो हे जे सोर्सेस आहेत हे आपण यूज करणार आहोत फॉर द पर्पज ऑफ क्रिएशन ऑफ CRR.
सो इथे CRR आपल्याला क्रिएट करायचं आहे. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 7 lakh. Securities premium account debit 50,000 to capital redemption reserve. Total amount घ्यायची आहे 7,50,000. So here is creation of CRR. आपल्याला CRR जो आहे हा क्रिएट करायचा आहे. So general reserve account debit 7 lakh. Securities premium account debit 50,000 to capital redemption reserve, that is CRR 7,50,000. ही आपली थर्ड एंट्री जी आहे ही इथे झालेली आहे. क्रिएशन ऑफ CRR. नेक्स्ट इज द लास्ट आपली जी एंट्री असणार आहे ती क्लेम सॅटिस्फाय केल्याची एंट्री असणार आहे. सो इथे जो क्लेम केलेला आहे बायबॅकचा तो इथे आपल्याला सॅटिस्फाय करायचा आहे. दॅट्स वाय इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट केलेलं आहे अँड क्रेडिट बँक अकाउंटला केलेलं आहे. इथे जेवढी अमाऊंट आपली नेट पेएबल, आता इथे आपण जेवढी अमाऊंट आपली नेट पेएबल आहे तेवढी अमाऊंट तेवढा क्लेम जो आहे हा आपला सॅटिस्फाईड होणार आहे. बिकॉज आपण टोटल क्लेम जो होता 10 लाख रुपीजचा इथे कॅल्क्युलेट केलेला आहे. बट त्याच्यात 20% जे आहे ते डिस्काउंट दिलेलं आहे. सो इथे टू इक्विटी शेअर होल्डर्स जेवढी नेट पेएबल अमाऊंट दिलेली आहे दॅट इज 8 लाख रुपीज, ते टू इक्विटी शेअर होल्डर जे आहे आपण फर्स्ट एंट्री मध्ये जे क्रेडिट केले होते लास्ट एंट्री मध्ये त्यांना आपण डेबिट करायचं आहे. इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 8 lakh. जेवढा क्लेम आपला पेएबल असणार आहे ती अमाऊंट दॅट इज 8 lakh रुपीज टू बँक अकाउंट 8 lakh. being satisfied the buyback claim. बायबॅकचा जेवढा क्लेम आहे हा इथे सॅटिस्फाईड केलेला आहे. दॅट्स वाय इथे आपला जो प्रॉब्लेम आहे तो कम्प्लीट झाला आहे. आपल्या ज्या 4 एंट्रीज आहेत ह्या इथे कम्प्लीट झालेल्या आहेत. एकदा रिवाइज करूया प्रॉब्लेम. See, Vedant had issued capital of rupees 50 lakh of rupees 10 each. जर त्यांचं इक्विटी कॅपिटल आहे 50 lakh रुपीजचं आहे ऑफ रुपीज 10 each मीन्स त्यातला जो प्रत्येक शेअर आहे each share is rupees 10. The balance in general reserve was rupees 7 lakh. General reserve चा जो balance आहे that is 7 lakh and securities premium is rupees 50,000. CRR creation साठी आपल्याला दोन्ही अमाउंट इम्पॉर्टंट आहेत. The company decided to buy back 1/5 of its share capital. See, कंपनीने डिसाइड केलं बायबॅक करायचं बट 1/5 ऑफ इट्स शेअर कॅपिटल. कंपनीचं जेवढं शेअर कॅपिटल आहे 50 lakh, त्या 50 lakhच्या 1/5 अमाऊंट जेवढी येईल that company decided to buy back. So equity capital 50 lakh, buyback 1/5 of its share capital. So 50 lakhच्या 1/5 जी अमाऊंट आहे ती अमाऊंट त्यांना बायबॅक करायची आहे. सो 10 lakh. 50 lakhच्या 1/5 amount that is 10 lakh. So the company decided to buy back 1/5 of its share capital at 20% discount. सो इथे जे आपल्याला बायबॅक करायचं हे 10 लाख रुपीचं शेअर कॅपिटल आहे याच्यात त्यांना डिस्काउंटची प्रोव्हिजन आहे. सो डिस्काउंट जे आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 10 लाख रुपीज वर 20% डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचं आहे दॅट इज 2 lakh. सो ते 2 lakh रुपीज जे आहेत हे आपल्या डिस्काउंटला जाणार आहेत अँड 8 lakh रुपीज जे आहेत हे नेट पेएबल अमाऊंट आपली असणार आहे. नेक्स्ट, द कंपनी हॅड इश्यूड 2,50,000 11% प्रेफरन्स शेअर्स फॉर बायबॅक. कंपनीने काय केलंय तर 11% प्रेफरन्स शेअर्स जे आहेत हे फ्रेश इश्यू केलेले आहेत 2,50,000 चे. सो फ्रेश इश्यूची आपण एंट्री केलेली आहे बँक अकाउंट डेबिट टू 11% प्रेफरन्स शेअर कॅपिटल 2,50,000.
फर्स्ट एंट्री आपण डिस्काउंटची केली होती. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 10 लाख, जेवढा क्लेम होता कंप्लीट तो 10 लाख रुपीजचा बायबॅक. टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट, जेवढी अमाऊंट नेट पेएबल आहे दॅट इज 8 लाख. 8 लाख रुपीज नेट पेएबल आहे बिकॉज जे बायबॅक आहे हे ॲट डिस्काउंट आहे, 20% डिस्काउंट दिलेला आहे. सो 10 लाख रुपीजच्या 20% जो डिस्काउंट आहे दॅट इज 2 लाख आपण इथे ट्रान्सफर केलेला आहे. सो टू कॅपिटल रिझर्व्ह हेडिंग अंडर त्याचा जो डिस्काउंट आहे 10 लाख वर 20%चा डिस्काउंट दॅट इज 2 लाख इथे आपण रेकॉर्ड केलाय. सो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 10 लाख टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट, जेवढी नेट पेएबल अमाऊंट आहे 8 लाख रुपीज तेवढी. देन टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट, जेवढं डिस्काउंट मिळालेलं आहे, डिस्काउंट जेवढं दिलेलं आहे 20% डिस्काउंट दिलेलं आहे. सो 10 लाख रुपीजच्या 20% दॅट इज 2 लाख. देन कंपनीने प्रेफरन्स शेअर्स 11% प्रेफरन्स शेअर कॅपिटल जे आहे हे इथे इश्यू केलेलं आहे. फ्रेश इश्यू केलेत शेअर्स 2,50,000 चे. सो बैंक अकाउंट डेबिट 2,50,000 to 11% preference share capital 2,50,000 being issue of preference shares for buyback. Next is creation of CRR. CRR creation ची एंट्री केलेली आहे. CRR ची जी अमाऊंट आहे कंपनीने बायबॅक केलेले शेअर्स आहेत. बायबॅक शेअर कॅपिटल इज 10 लाख. 10 लाख रुपीज इथे जे बायबॅक शेअर कॅपिटल आहे ते फुलफिल करण्यासाठी, ती अमाऊंट जी आहे रिक्वायरमेंट ती कम्प्लीट करण्यासाठी फर्स्ट कंपनीने फ्रेश इश्यू केले 2,50,000. फ्रेश इश्यू जे केलेत प्रेफरन्स शेअर्स त्यासाठी अमाऊंट दिली 2,50,000. अँड देन जी रिमेनिंग अमाऊंट आहे ती आपण जनरल रिझर्व्ह अँड सिक्युरिटीज प्रीमियम जे आहे ते युटिलाइज करून इथे CRR क्रिएट केलेला आहे 7,50,000 चा. सो जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 7 लाख, securities premium account debit 50,000 to CRR, that is to capital redemption reserve 7,50,000 being CRR created. And last entry is claim satisfied. Last entry जी आहे ही आपली claim satisfied झाल्याची आहे. Equity shareholders account debit to bank account. सी फर्स्ट एंट्री मध्ये जे इक्विटी शेअर होल्डर्स आपण इथे क्रेडिट केलेलं आहे 8 लाख रुपीज ऍज इट इज इथे येणार आहेत. फक्त इथे इक्विटी शेअर होल्डर्सना आपल्याला डेबिट करायचं आहे. जेवढा क्लेम पेएबल असणार आहे तो इथे आपल्याला डेबिट करायचा आहे. इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 8 लाख टू बँक अकाउंट 8 लाख being satisfied the buyback claim. इथे आपल्या ज्या एंट्रीज आहेत ह्या कम्प्लीट झालेल्या आहेत. प्रॉब्लेम जो आहे हा आपला इथे थर्ड प्रॉब्लेम हा इथे कम्प्लीट झालेला आहे. We will see another problem. This is problem number 4. Vikas Limited passed a resolution for buying back 25,000 equity shares of rupees 5 each, fully paid at premium of 20%. See, इथे प्रीमियमने जे शेअर्स आहेत हे बायबॅक इथे केलेले आहेत, करायचे आहेत. For this purpose, it issued 15% preference shares of rupees 100 each at par, which were fully subscribed. The company has sufficient balance in revenue reserve and security premium account. सी इथे काय म्हटलंय, विकास लिमिटेड इथे कंपनी आहे, buying back 25,000 equity shares. These are the number of shares. इथे नंबर ऑफ शेअर्स दिलेले आहेत 25,000 इक्विटी शेअर्स आहेत at rupees 5 each. This is the face value, fully paid at premium of 20%. आता इथे buyback at premium ची सिच्युएशन आहे. And for this purpose, it issued 15% preference shares of rupees 100 each. आता याच्यासाठी त्याने काय केलं तर प्रेफरन्स शेअर्स जे आहेत हे इश्यू केलेले आहेत at par, which were fully subscribed.
the company has sufficient balance in revenue reserve and security premium account. आता इथे प्रीमियमच्या सिच्युएशन मध्ये जो काही प्रीमियम त्यांना पेड करावा लागणार आहे 20% जो प्रीमियम आहे हा प्रीमियम पेड करण्यासाठी the company has sufficient balance in revenue reserve. कंपनीकडे sufficient balance आहे revenue reserve मध्ये and security premium account मध्ये. फर्स्ट आपण बघूया buyback shares calculation आपण करूया आधी. So this is the working note. Buyback shares face value. फर्स्ट जे 25,000 इक्विटी शेअर्स सांगितलेत त्यांना किती बायबॅक करायचे 25,000 इक्विटी शेअर्स जे आहेत त्यांना बायबॅक करायचे ॲट ₹5 each fully paid. This is the face value. So face value 25,000. These are the number of shares into 5, that is 1,25,000, and then at premium of 20%. सी आता इथे जे शेअर्स बायबॅक करायचे ते ऍट प्रीमियम आहेत आणि प्रीमियम 20% सांगितलेलं आहे. सो इथे 1,25,000 इंटू 20% दॅट इज 25,000. सो ही जी अमाऊंट आहे दिस इज द प्रीमियम अमाऊंट. फेस व्हॅल्यू मल्टिप्लाय नंबर ऑफ शेअर्स ना फेस व्हॅल्यूने मल्टिप्लाय करून आपण फर्स्ट इथे 1,25,000 अमाऊंट इथे कॅल्क्युलेट केलेली आहे. ऍट प्रीमियमच्या सिच्युएशनला इथे काय म्हटलं तर इथे जे 1,25,000 आलेत त्याच्यावर 20% कॅल्क्युलेट करून जे अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केलं दॅट इज द प्रीमियम अमाऊंट. 20% आपल्याला प्रीमियम सांगितलेलं आहे. सो इथे प्रीमियम कॅल्क्युलेट केलेलं आहे 25,000. So therefore total buyback claim is 1,50,000. 1,25,000 plus 25,000 that is 1,50,000. So आपला बायबॅकचा जो क्लेम आहे हा 1,50,000 असणार आहे. We will see the journal entries. आता या प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट प्रीमियमची एंट्री येणार आहे बायबॅक ऍट प्रीमियम. देन जे फ्रेश इश्यू केलेले आहेत प्रेफरन्स शेअर जे इथे इश्यू केलेले आहेत त्याची सेकंड एंट्री येईल. अँड देन जो प्रीमियम आहे दॅट इज हा जो प्रीमियम आहे 25,000चा हा प्रीमियम ऍडजस्ट केल्याची थर्ड एंट्री येईल. अँड फोर्थ जेवढा क्लेम आहे तो क्लेम सेटल केल्याची एंट्री. सो लेट्स वी सी. See, this is the first entry of buyback at premium, equity share capital account debit, premium on buyback of equity share account debit to equity shareholder account. See, the equity share capital account debit केलेलं आहे. जेवढी फेस व्हॅल्यू दिलेली आहे त्या फेस व्हॅल्यू इथे फर्स्ट डेबिट होणार आहे. देन प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर जेवढी प्रीमियमची अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केली आहे दॅट इज 25,000. ते 25,000 ची अमाऊंट इथे डेबिट होणार आहे. अँड देन टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट ज्या दोन अमाऊंट आपण डेबिट केलेल्या आहेत त्यांची जी टोटल आहे दॅट इज टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट जेवढा आपला टोटल बायबॅक क्लेम असेल तो आपण इथे रेकॉर्ड करायचा आहे. सो टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट that is 1,25,000. See, number of shares 25,000 into face value. First face value जे ती face value इथे घ्यायची 1,25,000. Premium on buyback of equity share account debit जेवढा प्रीमियम आपण कॅल्क्युलेट केलेला आहे that is 25,000. And then to equity shareholder account जेवढा टोटल आपला बायबॅकचा क्लेम आहे तो इथे क्रेडिट करायचा आहे अमाऊंट दॅट इज 1,50,000. सो इथला जो आपला बायबॅकचा जो क्लेम आहे याची फर्स्ट एंट्री करून झालेली आहे बायबॅक ऍट प्रीमियम जे कॅल्क्युलेशन आपण केलं होतं.
सो इथे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, जे नंबर ऑफ शेअर्स आहेत त्याला फेस व्हॅल्यूने इथे मल्टिप्लाय केलेलं आहे. 1,25,000 अमाउंट आलेली आहे. देन प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर्स अकाउंट, आपण जो प्रीमियम आहे हा कॅल्क्युलेट केलेला आहे. दॅट इज 25,000. फेस व्हॅल्यूने मल्टिप्लाय करून जेवढी अमाउंट येते त्या अमाउंटला 20% ने मल्टिप्लाय केलंय मी, बिकॉज इथे प्रीमियम अमाउंट सांगितले. ऍट प्रीमियमची सिच्युएशन आहे, सो प्रीमियम अमाउंट इथे आपण कॅल्क्युलेट केली. Then bank account debit. Next entry for the issue of preference shares for buyback. मग आता बायबॅक साठी त्यांनी जे प्रेफरन्स शेअर्स इश्यू केलेले आहेत, फ्रेश इश्यू केले आहेत, त्याच्यातला एंट्री करायचे. आता ह्या ज्या एंट्रीज आहेत इथे प्रेफरन्स शेअर इश्यू केलेली आहे, अँड देन थर्ड जी एंट्री आहे ती प्रीमियम जो आहे तो ऍडजस्ट केलेल्याची एंट्री आहे. आता इथे जे प्रेफरन्स शेअर्स आपल्याला इश्यू केलेले आहेत हे 1,25,000 चे असणार आहेत, बिकॉज हे फर्स्ट जे आपण इथे इक्विटी शेअर कॅपिटलला इथे डेबिट केलेले आहेत 1,25,000. सो इथे सुद्धा ती अमाऊंट येणार आहे. बँक अकाउंट डेबिट टू 15% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय, buying back 25,000 equity shares of rupees 5 each fully paid at premium 20%. कंपनीला बायबॅक करायचे नंबर ऑफ शेअर 25,000 at rupees 5 each, त्याची फेस व्हॅल्यू आहे, अँड देन ॲट प्रीमियम ऑफ 20%. सो ॲट प्रीमियम त्यांना बायबॅक करायचं आहे, अँड फॉर दिस पर्पज it issued 15% preference shares of rupees 100 each for at par, which were fully subscribed. So इथे फर्स्ट जो फर्स्ट एंट्री मध्ये आपण फर्स्ट क्लेम केला होता 1,25,000 चा, हे जे आहेत हे इथे प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले जाणार आहेत 1,25,000 चे, अँड देन जो प्रीमियम आहे 25,000 चा हा थर्ड एंट्री मध्ये इथे ऍडजस्ट केला जाणार आहे. सो सेकंड एंट्री बायबॅक बँक अकाउंट डेबिट 1,25,000. Bank account debit 1,25,000 to 15% preference share capital 1,25,000. हे आपण इथे प्रेफरन्स शेअर जे आहेत हे इश्यू केलेले आहेत, अँड देन जो प्रीमियम आहे प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर दॅट इज 25,000. हा जो प्रीमियम आहे हा सिक्युरिटी प्रीमियम मधून आपण ऍडजस्ट करणार आहोत. सो सिक्युरिटी प्रीमियम मधून ही अमाऊंट जी आहे ती आपण ऍडजस्ट करणार आहोत. प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय, द कंपनी हॅज सफिशियंट बॅलन्स इन रेव्हेन्यू रिझर्व्ह अँड सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट. आता जो प्रीमियम आहे हा आपण सिक्युरिटी प्रीमियम मधून घेणार आहोत. कंपनीकडे रेव्हेन्यू रिझर्व्ह अँड सिक्युरिटी प्रीमियम हा सफिशियंट बॅलन्स असणार आहे, त्याच्यामुळे आपला जेवढा प्रीमियम होईल हा सगळा प्रीमियम इथून सिक्युरिटी प्रीमियम मधून आपण इझिली ऍडजस्ट करू शकतो. सो जे प्रीमियमची अमाऊंट आहे दॅट इज 25,000 हा आपण इथे प्रीमियम ऍडजस्ट करतोय. सो सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ शेअर्स. जो प्रीमियम आहे तो ऍडजस्ट केलेला आहे. जेव्हा जेव्हा प्रीमियमची एंट्री केली जाईल बायबॅक ऍट प्रीमियम, तेव्हा हा प्रीमियम आपल्याला प्रीमियम ऍडजस्ट केल्याची एंट्री शो करायची आहे. अँड नेक्स्ट इज सेटलमेंट ऑफ बायबॅक क्लेम. सो जो बायबॅकचा जो क्लेम आहे हा सेटल केल्याची एंट्री करायची. सी ही ऍट प्रीमियमची सिच्युएशन होती, सो आपला जो टोटल क्लेम आहे हा 1,50,000 हा आपला टोटल क्लेम असणार आहे. आता जर ऍट पारची सिच्युएशन असती तर फक्त 1,25,000 जे आहेत हे दोन तेवढाच क्लेम असता आणि तेवढीच अमाऊंट आली असती. बट इथे प्रीमियम सांगितलेलं आहे 20% प्रीमियम जे आहे
सो बायबॅक प्रीमियमने करायचंय. दॅट्स वाय या दोघांची जी टोटल आहे दॅट इज 1,50,000. हा 1,50,000 चा क्लेम जो आहे हा आपला बायबॅकचा टोटल क्लेम आहे आणि तो टोटल क्लेम सेटल केल्याची लास्ट एंट्री करायची. सो इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर होल्डरची जी अमाऊंट आहे दॅट इज 1,50,000. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट 1,50,000 टू बँक अकाउंट 1,50,000. जेवढा क्लेम केलेला आहे टोटल बायबॅकचा जो क्लेम आहे हा आपण सेटल करतोय. सो इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट 1,50,000 टू बँक अकाउंट 1,50,000 being settled buyback claim. सो जो बायबॅकचा जो क्लेम आहे बायबॅकचा क्लेम आपण केलाय 1,50,000 चा, तो इथे सेटल केलेला आहे. सो सेटलमेंटची इथे 4th एंट्री केलेली आहे. आपला जो प्रॉब्लेम नंबर 4 आहे हा इथे कंप्लीट झालेला आहे. एकदा रिवाइज करूया. विकास लिमिटेड पास resolution for buying back 25,000 equity shares of rupees 5 each. So number of shares 25,000 of rupees 5. This is the face value. Each fully paid at premium of 20%. The shares आहेत हे फुल्ली पेड आहेत बट ॲट प्रीमियम. त्याच्यामुळे ही बायबॅक ॲट प्रीमियमची सिच्युएशन आहे. त्याच्यामुळे फर्स्ट एंट्री जी आहे ही बायबॅक ॲट प्रीमियमची येणार. दॅट इज इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. Then for this purpose it issued 15% preference share of rupees 100 each at par which were fully subscribed. And for this purpose त्यांचा बाईंग बॅक और बायबॅकचा जो पर्पज आहे तर तो पर्पज फुलफिल होण्यासाठी त्यांनी काय केलंय 15% जे प्रेफरन्स शेअर्स आहेत हे त्यांनी इश्यू केले आहेत. सो नेक्स्ट एंट्री इज बँक अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर्स अकाउंट, प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. अँड देन थर्ड एंट्री जी आहे ही प्रीमियम जो आपला आहे तो प्रीमियम ऍडजस्ट केल्याची एंट्री येणार आहे. दॅट इज 25,000 चा जो प्रीमियम आहे आपण कॅल्क्युलेट केलेला हा प्रीमियम ऍडजस्ट केल्याची थर्ड एंट्री येणार आहे. सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ शेअर्स. जेव्हा जेव्हा बायबॅक ऍट प्रीमियमची सिच्युएशन असेल तेव्हा जो प्रीमियम आहे हा प्रीमियम ऍडजस्ट केल्याची आपल्याला सेपरेट एंट्री दाखवायची आहे. अँड लास्ट एंट्री इज सेटलमेंट ऑफ बायबॅक क्लेम. जेवढा क्लेम केलेला आहे बायबॅकचा जो क्लेम आहे टोटल क्लेम 1,50,000 हा जो क्लेम आहे हा इथे सेटल केल्याची एंट्री आपल्याला दाखवायची 1,50,000. सो इथे आपला जो चौथा प्रॉब्लेम आहे हा इथे संपलेला आहे.